कडूस बिझनेसमॅन भाग 25. निधीने विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे रणवीर जागीरदारला समजत नव्हते. किती मूर्ख आहे मी. त्या कपटी पोलीस अधिकाऱ्याचा विषय काढायची आता काय गरज होती. त्याने तिच्याबद्दल इतके घाणेरडे बोलल्याचे जर ह्या निधीला समजले तर ती पूर्णपणे तुटून जाईल. मी चुकीने तोंडातून शब्द बाहेर काढला. आता काय करू असे विचार करून मनातल्या मनात रणवीरची प्रचंड घालमेल होत होती आणि तो पूर्णपणे गोंधळला होता. रणवीर, मी तुलाच विचारत आहे. काय म्हणाला तो विक्रांत? निधीने पुन्हा विचारले. हा पाठीवर बसलेला भूतासारखा मागे लागला आहे आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत निधी मला सोडणार नाही हे रणवीरला समजून चुकले होते. ती निधी एक नंबरची मूर्ख मुलगी आहे. तिने माझ्यावर इतका सहज विश्वास ठेवला. कमिशनरची मुलगी होण्याच्या लायकीची नाही ती बावले. तिच्यासारखी मूर्ख मुलगी मी पूर्ण जगात पाहिली नाही. कोणत्याही माणूस तिला सहज फसवू शकतो असे आणखी बरेच काही तो बोलला. रणवीरने मूळ गोष्ट लपवून बोलणे फिरवण्याचा प्रयत्न केला. निधीला त्रास व्हायला नको असंच त्याचा विचार होता. पण त्याचे हे बोलणे ऐकून रागाने निधीचे नाक लाल झाले. विश्वासघात तर केलाच, पण त्या कपटी माणसाने माझ्याबद्दल असे शब्द वापरले. माझ्या हातात जर तो सापडला तर कपडे धुवावे तसे धुवून त्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करेन मी त्या कचऱ्याला. मला फसवणारा तो मूर्ख माणूस, त्याची इतकी हिंमत कशी झाली. मला फसवून माझी थट्टा उडवतो तो. मला आता त्याचा बदला घ्यायलाच हवा असे विचार करून मनातल्या मनात निधी प्रचंड चिडत होती आणि रागाने तिने आपले दात ओठ घट्ट दाबले. तो स्वतःला खूप मोठा समजत होता ना, आणि तो रोमियोसारखं खरा प्रेमी आहे असे दाखवत होता. पण आता त्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने तुला सांगितलेला प्रत्येक शब्द खोटा होता. तो जर कधी माझ्या समोर सापडला तर त्याला चांगलाच धडा शिकवेन. तुझ्यासारखी मूर्ख मुलगी अमेझॉनच्या जंगलात शोधूनही सापडणार नाही. 2 हात आणि 2 पाय असलेली तू एक अजब बावली आहेस असे म्हणत तो कोको हसत सुटला होता. रणवीरने विक्रांतचे शब्द पुढे सांगताच निधीचा राग अनावर झाला आणि ती काळीचे रूप धारण करून उभी राहिली. स्वतःहून संकट अंगावरून ओढून घेणे म्हणजे काय असते हे आज मला समजले असे विचार करून मनातल्या मनात रणवीरची घालमेल होत होती आणि तो स्वतःशीच चरपडत होता. पण रणवीरला तिचे हे रागवलेले रूप मनातून खूप आवडत होते. ती जेव्हा रागवायची तेव्हा तिचे नाक गाजरासारखे लाल व्हायचे आणि तिचे ते रूप त्याला खूप क्यूट वाटायचे. पण गाजर कधी इतके लाल नसते. ओ सॉरी, टोमॅटोसारखे लाल. रणवीरने मनातल्या मनात दुरुस्ती करत हसला. तेवढ्यात निधी एखाद्या दुर्गेसारखी थेट त्याच्या जवळ आली. तिने थेट रणवीरच्या कॉलर पकडला आणि ती वरडू लागली. काय म्हणाला तो कपटी माणूस? मी मूर्ख बावली आहे, मी मूर्ख आहे हे माहीत असूनही माझ्याशी लग्न करणारे तुम्ही कोणता स्मशानातले मूर्ख आहात. माझी थट्टा उडवताना त्याला लाज वाटली नाही. त्याने तुम्हाला माझ्याबद्दल जे काही सांगितले ते सगळे खोटे आहे. माझे तुमच्यावर कोणतेही प्रेम किंवा आकर्षण नाही. मी फक्त माझ्या डॅडींचं शब्दावर तुमच्यासोबत आले आहे इतकेच. वेळ आल्यावर तुमचे डोके फोडून तुम्हाला सरळ जीवानीशी संपेन आणि तुम्ही स्वतःहून बाथरूममध्ये पडून संपलात अशी बातमी सगळीकडे पसरवून देईन. मी जर असे केले नाही तर माझे नाव बदलून ठेवेन. रागाच्या भरात ती असे बरेच काही बोलून अचानक शांत झाली. जणू काही एखाद्या गारांचा पाऊस पडता पडता अचानक थांबला होता. कोणत्या ढगाने हा पाऊस रोखला होता हे तिला समजले नाही. नाहीतर काय नाव ठेवून घेणार आहेस तू स्वतःचे? रणवीरने आपल्या भुवया उंचावून तिला चिडत विचारले. मी माझे नाव कशाला बदलू? निधीचं नाव ठीक आहे माझे. मी काय दीपिका पडकोन या ऐश्वर्या राय आहे का की माझे नाव बदलले म्हणून पूर्ण शहरात मोठी बातमी होईल? हे बघा, इथून पुढे जर मला त्रास द्यायला आलात तर मी गप्प बसणार नाही असे म्हणत तिने आपले डोळे मोठे केले. त्या डोळ्यांच्या बाहुल्या अजून किती मोठ्या करणार आहेस तू?
त्यांची कॅपॅसिटी तेवढीच आहे. त्या भगवंताने 3 लोकांचे डोळे एकत्र करून तुझ्या एकाच चेहऱ्यावर दिले आहेत बहुद्या. फर्स्ट नाईटला नवऱ्यासोबत कुस्ती खेळत आहेस तू. इथे काय पिक्चर शूटिंग सुरू आहे का? इतके भारी पिंचिंग डायलॉग मारत आहेस तू. ठीक आहे, पण या पिक्चरमध्ये एखाद्या तरी रोमॅन्टिक सीन हवा की नको, की फक्त असे फायटिंग सीन्स चालणार आहेत? रणवीरने मिस्किलपणे विचारले. हा हात बघा, कच्चेच घेऊन टाकेन मी तुम्हाला. तुमच्यासारख्या चिंपांजीसोबत फर्स्ट नाईट साजरी करायची मला कोणतीही हौस लागलेली नाही. मला आता खूप झोप येत आहे, शांतपणे पडून राहता. असे म्हणत निधी त्याच्या अंगावरून बाजूला झाली आणि तिने त्याला पाठी करून झोपून घेतले. अरे देवा, मी कोणत्या जंगलातल्या प्राण्याशी लग्न करून बसलो आहे? मला आता कधी बाळ होईल हे फक्त माझे एक स्वप्नच राहून जाईल असे वाटत आहे. या मुलीला माझ्यावर अजिबात दया येत नाही. त्यात पुन्हा 2 वेळा लग्न आणि 2 वेळा फर्स्ट नाईट झाली आमची. हिच्याशी लग्न करून मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड्या मारून घेतले आहे, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर प्रचंड तडफडत होता आणि स्वतःच्याच नशिबावर चिडत होता. शेवटी त्याने तिला हळूच हक केले आणि तो शांतपणे झोपून गेला. तुमचा हात काढा आधी इथून, असे म्हणत निधीने त्याच्या हातावर जोरात मारले. हे बघ, शांतपणे पडून राहा. तू काय स्वर्गातून आलेली अप्सरा आहेस का, की मी तुला स्पर्श केल्यावर तू खराब होणार आहेस? तुझा टाइम चांगला सुरू आहे म्हणून मी सहन करतो आहे, इतकेच. तोंड बंद करून गप्प पडून राहा आता, असे म्हणत रणवीरने तिला अजूनच स्वतःच्या जवळ वाढले आणि तिच्या कमरेभोवती असलेले आपले हात आणखी घट्ट केले. निधीने पुढे काहीच म्हटले नाही. मनात इच्छा असूनही ही मुलगी बाहेरून मात्र विनाकारण असा ड्रामा करते, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर स्वतःशीच हसत होता. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा निधीने हळूच पाहिले. ती रणवीरला हग करूनच झोपलेली होती. त्या दोघांच्या मध्ये वारा देखील जाणार नाही इतके अंतर कमी होते. त्याच्या गरम श्वास त्याच्या ओठांना स्पर्श करत होता. तो अजूनही गाढ झोपेत होता. किती क्यूट दिसतो आहे हा माणूस. ह्याला असेच जवळ घेऊन राहावे असे वाटत आहे, असे विचार करून मनातल्या मनात निधी सुखावत होते. हा काय साधा माणूस आहे का? खूप तापट आहे हा, त्याचे अंतर्मन तिला सावध करत विचारू लागले. काही हरकत नाही, तो कितीही कडक स्वभावाचा असला तरी मी ॲडजस्ट करेन, निधीने स्वतःशीच विचार केला. तिने हळूच आपल्या नाकाने त्याच्या नाकाला स्पर्श केला, पण रणवीरला अजूनही जाग आली नाही. तिने हळूच हातातील बांगड्यांचा आवाज केला. त्याच्या चेहऱ्याजवळ आपले ओठ नेले तरीही तो हलला नाही. किती मोठं कुंभकर्ण आहे हा. मी कुणासोबत पळून जाईन या भीतीने इतका घट्ट हग करून झोपला आहे का हा? या माणसाला साध्या पद्धतीने उठवून काही फायदा नाही. आपल्या स्टाईलनेच ह्याला उठवायला हवे, असे विचार करून मनातल्या मनात निधीने एक प्लॅन केला आणि तिने थेट त्याच्या गालावर जोरात किस केले. आई गं, असे वरडत आणि आपला गाल चोळत रणवीर एकदम दचकून बेडवर उठून बसला. ते पाहून निधीला खूप जोरात हसू आले. सकाळच्या वेळी हे काय सुरू आहे तुझे? सकाळीच काही वेडेपणा सुचला आहे का तुला? माझ्या गालाला काय सफरचंद समजलीस का तू? खायला काही मिळाले नाही म्हणून थेट माझ्या गालाचाच चावा घेतलास. शेवटी तू राक्षस वंशाची आहेस हे सिद्ध केलंस. काय ती तुझी अणकुचीदार नखे आणि काय ते तुझे दात. बाप रे, एखाद्या मगरीचे तोंडात हात घालून परत आल्यासारखे वाटत आहे मला. रणवीरने वैतागून आपले शब्द बाहेर काढले. सकाळी उठल्या उठल्या हा माणूस सारखं नॉनस्टॉप बोलतच असतो. देवा, ह्याच्या तोंडात बोट घालायला कोणती नरस आली होती काय माहीत, असे विचार करून मनातल्या मनात निधी हसत होती. अहो जरा शांत व्हा आता, किती बोलता तुम्ही? मी फक्त हलकेच स्पर्श केला तर तुम्ही आकाश पातळ एक करत आहात. इतके घट्ट हग करून झोपलात, मग मी उठण्यासाठी दुसरे काय करणार? मी कशाला खाऊ तुम्हाला? तुमच्या अंगात फक्त चरबी भरली आहे. मी सध्या डाएटवर आहे, निधीने आपले डोके झटकत उत्तर दिले. तुझा हा जोक खूप वाईट होता.
पण मला कुणाचे कर्ज अंगावर ठेवायची सवय नाही, असे म्हणत रणवीरने हळूच तिच्याकडे झुकून तिच्या गालावर जोरात किस केले आणि तो तिच्याकडे बघत हसू लागला. मी त्याला उठवण्यासाठी केवळ गाल ओढला होता, तर ह्या माणसाने थेट मला रिटर्न गिफ्ट दिले. मी त्याला किस केले आहे हे जर ह्याला समजले तर अनर्थ होईल, असे विचार करून मनातल्या मनात निधी घाबरली होती. तेवढ्यात रणवीरने तिच्या दुसऱ्या गालावर देखील एक स्वीट किस केले. ते पाहून निधी अजूनच गोंधळात पडली. मी तुला आधी सांगितले होते ना की मला कुणाचे कर्ज ठेवायला आवडत नाही, असे म्हणत रणवीर बेडवरून उठला आणि चालू लागला. ह्याचा अर्थ मी जेव्हा त्याला उठवण्यासाठी जवळ आले होते तेव्हा हा माणूस जागाच होता का? किती लबाड आहे हा, असे विचार करून मनातल्या मनात निधी चिडली आणि तिने जोरात वरडत बेडवरच्या पिलो त्याच्या अंगावर फेकला. तिने मारलेला पिलोचा वार चुकून रणवीर हसतच बाथरूमकडे पळून गेला. छे, आता ह्यापुढे हा माणूस झोपलेला असताना मी कधीही याला किस करणार नाही. मी स्वतःहून ह्याच्या जवळ गेले तरी हा मला भाव देत नव्हता. किती खडूस आहे हा माणूस, असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःची चिडत होती. रणवीर आंघोळ करून बाहेर आल्यानंतर निधी देखील फ्रेश होऊन आली. तिने हलक्या निळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसली होती आणि ती आरशासमोर उभी राहिली. आपल्या गळ्यात चमकणारे मंगळसूत्र तिने हातात घेतले. ते पाहताना तिचे मन खूप हळवे झाले होते. इतके दिवस हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात असूनही ह्या लग्नाला काही अर्थ नव्हता. पण आता आम्ही अग्नीला साक्षी ठेवून खऱ्या अर्थाने पती पत्नी झालो आहोत, असे विचार करून मनातल्या मनात निधी खूप भावनिक झाली होती. माझे लग्न जर त्या कपटी विक्रांत सोबत झाले असते तर काय झाले असते? बाप रे, विचार करूनच अंगावर काटा येतो आहे. तिचे अंतर्मन तिला पुन्हा आठवण करून देऊ लागले. ह्या खडूस माणसाने मला किती त्रास दिला आहे. असा प्लॅन केला होता तर मला आधी सांगायला काय झाले होते ह्याचे. मी मंडपात विनाकारण चक्कर येऊन पडले असते का? मला तर रणवीरने मंगळसूत्र बांधताना तो क्षण आनंदाने एन्जॉय देखील करता आला नाही. पण काही हरकत नाही, शेवटी माझे प्रेम मला मिळालेच हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःचीच सुखावत होती. काय ग मूर्ख मुलगी, आरशासमोर उभी राहून एकटीच काय हसत आहेस? रणवीरने तिच्या मागे येत आणि आपले केस विंचरत विचारले. काही नाही, तुम्ही आज ऑफिसला जाणार नाही आहात का? निधीने त्याच्याकडे पाहत विचारले. का? आज असे काही विशेष आहे की मी रजा घेतली पाहिजे? रणवीरने विचारले. अहो, कालच तर आपले लग्न झाले आहे ना, आज पण ऑफिसला जायलाच हवे का? निधीने थोड्या लाडीक रागात विचारले. पण फर्स्ट नाईट तर झाली नाही ना, काल रात्री तुझी झोप उडाली होती म्हणून आज रेस्ट करण्यासाठी रजा घ्यायला हवी होती, असे म्हणत रणवीरने लाडीक सुरात गाणे गात तिच्याकडे एक वेगळाच कटाक्ष टाकला. फिरून फिरून हा माणूस पुन्हा त्याच विषयावर येतो आहे. ठीक आहे, उद्यापासून तुमची झोप उडवून दाखवते. एक टेप रेकॉर्डर आणून तुमच्या कानापाशी ठेवून देते, ओके ना? असे म्हणत निधीने आपले दात दाखवून एक उपरोधिक हसू दिले. सी, तुझे हे बंगार जोक्स बंद कर आधी. रजा का घ्यायची आहे ते नीट सांग, रणवीर म्हणाला. तेच, आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? असे म्हणत निधीने मुद्दाम लाडीकपणे लटकत त्याला पटवण्याचा प्रयत्न केला. तिला आज कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. मी काय तुझ्यासारखं मोकळा बसलो आहे का? मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, मला जावेच लागेल, रणवीरने उत्तर दिले. ठीक आहे जा, पण असे म्हणत ती पुढे काय बोलावे ह्याच विचारात पडली. जास्त लटकू नकोस, कंबर लचकून जाईल तुझी. काय सांगायचे आहे ते सरळ सांग, रणवीर म्हणाला. हा माणूस नेहमीच असाच चिडचिड करत असतो. थोड्या प्रेमाने बोलला तर ह्याचा बायसेप्सची साईज कमी होऊन जाईल का? असे विचार करून मनातल्या मनात निधी प्रचंड चिडत होती आणि स्वतःशीच वैतागत होती. काही नाही,
आपण डिनरला जाऊया का? निधीने विचारले. का म्हणून? घरातला गॅस संपला आहे का? आपले तोंड बंद कर आणि जाऊन स्वयंपाक कर, रणवीरने उत्तर दिले. कमीत कमी आईस्क्रीम खायला तरी जाऊया का? निधीने पुन्हा विचारले. ह्या कोल्ड वेदरमध्ये आईस्क्रीम खायला तुला काय आजार झाला आहे का? रणवीरने वैतागून विचारले. ठीक आहे, नको. आपले नवीनच लग्न झाले आहे. मग एखाद्या मूवीला तरी जाऊया का? कोणती मूवी आहे ते तरी विचारा, निधीने विचारले. बोल, रणवीर म्हणाला. कंजूस आहे माझा नवरा, असे म्हणून निधीने त्याच्या तोंडावर हळूच मारले. तेवढ्यात रणवीरने तिच्या कमरेभोवती हात वेढून तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढले आणि तिच्या गळ्यापाशी आपले ओठ टेकवले. त्याच्या ह्या स्पर्शाने निधी रोमांचित झाली आणि तिने सुकावून आपले डोळे बंद केले. मी फक्त तुझी थट्टा करत होतो. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा ऑफिस जास्त महत्त्वाचे आहे का? ठीक आहे, आपण फिरायला जाऊया, रणवीरने हसत उत्तर दिले. ते ऐकून निधीने आनंदाच्या भरात त्याच्या गालावर एक स्वीट किस केले. मगाशीच कोणीतरी म्हटले होते ना की कुत्र्यासारखी भीक मागितली तरी हा माणूस कधी किस देणार नाही. तिचे अंतर्मन तिला चिडून विचारू लागले. बाप रे, मी तर ते पूर्णपणे विसरूनच गेले होते, असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःचीच लाजत होती आणि तिचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. नेहमी भांडायला तयार असलेली त्याची लाडकी चिमणी आज स्वतःहून बाहेर फिरायला जाऊया म्हणून हट्ट करत होती. रणवीर जागीरदार तरी तिला कसं नाही म्हणणार. त्याने होकार दिला म्हणून निधीने आनंदाच्या भरात थेट त्याच्या गालावर किस केले. तिच्या त्या स्पर्शाने त्याचे डोळे पाण्याने भरून आले. अचानक जवळ येऊन मिळालेले ह्या गोड सुखाची मजा खरोखरच काही वेगळी होती. मी तरी तिला कसं नाही म्हणू. माझ्या आयुष्यात अचानक आलेले हे गोड सुख किती सुंदर आहे असा विचार करून मनातल्या मनात रणवीर खूप सुखावत होता आणि त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. मी माझे महत्त्वाचे काम सोडून तुला बाहेर फिरायला घेऊन चाललो आहे आणि तू मला फक्त गालावर एक साधं किस देऊन मोकळे झालेस? हे काही मला चालणार नाही, रणवीरने मिस्किलपणे तिला विचारले आणि तिच्या कंबर पकडून तिला स्वतःच्या अजूनच जवळ वाढले. नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून मला तिथे चंद्रावर घेऊन जाण्याची स्वप्ने दाखवणारे लबाड आहात तुम्ही. स्वतःचे काम झाल्यावर मला थेट फसवले ना तुम्ही. म्हणूनच आधी मला बाहेर घेऊन चला आणि तिथून परत आल्यावर तुम्हाला तुमचे गिफ्ट नक्की देईन, असे म्हणत निधीने आपल्या भुवया उंचावून त्याला लाडीकपणे नकार दिला. समोर उभ्या असलेल्या तिच्या त्या लाटक्या रागाकडे रणवीर पाहतच राहिला. बाप रे, ही मुलगी मला अजून किती त्रास देणार आहे. पण काही हरकत नाही, अशा हट्टी मुलीशी लग्न केल्यावर हे सगळे सहन करावेच लागणार, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर स्वतःचेच चरपडत होता. तुझा तो किस काही इतका महागडा नाही. तू माझी बायको आहेस आणि तुला किस करण्यासाठी मला कुणाच्या परमिशनची गरज आहे का? त्या साध्या किसऐवजी मला त्यापेक्षाही मौल्यवान आणि सुंदर काहीतरी देणार आहेस का ते सांग, असे म्हणत रणवीर तिच्याकडे खूप रोमॅन्टिक नजरेने पाहू लागला. त्याची नेमकी मागणी काय आहे हे निधीला लगेच समजून चुकले होते. ह्या जगात सगळ्यात जास्त प्रेमच महत्त्वाचं असते हे तुम्हाला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी माझे सगळे काही तुमचेच असेल, निधीने त्याच्याकडे पाहत स्पष्टपणे म्हटले. पण तिचे हे बोलणे ऐकून रणवीर जागीरदारचा मूड पुन्हा खराब झाला. फिरून फिरून ही मुलगी शेवटी पैशाच्याच मुद्द्यावर येऊन थांबते. काय कटकट आहे ही. तिच्या डोक्यातून तो पैशाचा विषय का जात नाही, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर प्रचंड चिडत होता आणि स्वतःचेच चरपडत होता. पैशाबद्दल ह्यापुढे मी तुझ्यासमोर कधीच बोलणार नाही, असे तू मला वचन दिले होतेस ना निधी, रणवीरने थोड्या कडक आणि रागवलेल्या सुरात तिला विचारले. आनंदाच्या ह्या छान वातावरणात तिने विनाकारण जुना विषय काढून सगळा मूड खराब केला होता. मी कुठे पैशाबद्दल बोलले? मी तर प्रेमाबद्दल बोलत होते, निधीने निरागसपणे उत्तर दिले.
तिचे हे उत्तर ऐकून रणवीरचा राग अजूनच वाढला. मग तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे? मी प्रेमापेक्षा पैशाला जास्त इम्पॉर्टन्स देतो असंच ना? या विषयावर मी तुला आधीच खूप वेळा क्लॅरिटी दिली आहे. ते सगळे सोडून नीट संसार करायला शिक आता. नाहीतर आपण लाईफ लॉंग असेच भांडत राहणार आहोत का? रणवीरने वैतागून विचारले. तिला त्याच्या ह्या रागाची खूप भीती वाटली आणि ती त्याच्यापासून थोडी लांब सरकून उभी राहिली. ठीक आहे, राहू दे. मलाही काही फरक पडत नाही. मी तुम्हाला बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे प्रयत्न वाया गेले. शेवटी मीच हरले. तुम्ही पैशाच्या बाबतीत थोडा सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहात ना रणवीर सर? आपण दोघे शरीरदृष्ट्या एकत्र आलो नाही तर सोबत राहू शकत नाही का? निधीने डोळ्यात पाणी आणून विचारले. शट अप, रणवीरने जोरात ओरडून म्हटले. त्या आवाजाने निधी घाबरली आणि अजून दूर सरकले. मी का बदलू स्वतःला? पैशासाठी होणारी धावपळ मी जवळून पाहिली आहे आणि पैशासाठीच मी दिवस रात्र मेहनत केली आहे. त्यात काय चुकीचे आहे? इथून पुढे माझ्यासमोर प्रेम आणि पैशाची तुलना करून मला असले फालतू उपदेश करायचे नाहीत. मी काही इतकं कच्चा माणूस नाही. तू सध्या माझ्यासोबत संसार करत आहेस ना, मग गुपचूप शांत राहा. घरात जेवायला मिळाले नाही तर मी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवेन, पण त्यानंतर मी दुसऱ्या कोणत्या स्त्रीसोबत संबंध ठेवले किंवा वेळ घालवला तर त्याबद्दल जाब विचारण्याचा अधिकार तुला अजिबात असणार नाही. रणवीर जागीरदारने अत्यंत रागात आपले शब्द बाहेर काढले आणि तिच्या चेहऱ्याकडे न बघताच तो तरातरा तिथून निघून गेला. तिचे ते सततचे बोलणे ऐकून त्याचे डोके पूर्णपणे भडकले होते. त्याचे ते भयंकर शब्द ऐकून निधीचे मन आतून पूर्णपणे तुटून गेले. मी नाही तर हा माणूस दुसऱ्या स्त्रीसोबत वेळ घालवणार? ह्याचा अर्थ त्याने माझ्याशी लग्न फक्त माझ्या शरीरासाठी केले आहे का? माझ्याबद्दल यांच्या मनात काहीच प्रेम नाही का? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात चक्रावून गेले. ती तिथेच बेडवर कोसळली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी असे काय वाईट बोलले होते की याने माझ्यावर इतका मोठा आळ घेतला? त्याचे ते कठोर शब्द तिच्या मनाला थेट बाणासारखे टोचत होते आणि ती गुडघ्यात डोके घालून जोरात रडू लागली. मी कशासाठी रडू? मी काय चूक केली आहे? मी जुने सगळे विसरून ह्यांच्यासोबत आनंदाने राहण्याचा विचार करत होते, पण हे नेहमीच असे काहीतरी बोलून माझ्या मनाला भयंकर त्रास देतात. असे विचार करून मनातल्या मनात निधी प्रचंड तळमळत होती आणि वेदनेने तडफडत होती. काही वेळाने ती बाथरूममध्ये गेली आणि तिने आपला चेहरा स्वच्छ धुवून घेतला. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा रणवीर आधीच नाश्ता करून घरातून निघून गेला होता. निधी, तू आता उठलीस का? इकडे ये, मी तुला नाश्ता वाढते, असे म्हणत लता ह्याने तिला आवाज दिला. तिने चेहऱ्यावरचा उदासपणा लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी तिचं अस्वस्थता लगेच ओळखली होती. आपल्या मनातील दुःख कुणालाही समजायला नको म्हणून निधीने चेहऱ्यावर एक खोटे हसू आणले आणि ती नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसली. तिथे आजी आणि रणवीर जागीरदारची लहान बहीण साहित्या आधीपासूनच हजर होत्या. काय ग निधी, रात्री खूप जागरण झालेले दिसते आहे. 1 वर्षाचं आत ह्या घरात पाळणा हलणार की नाही? असे म्हणत आजीने तिची फिरकी घेतली आणि त्या खुदकन हसल्या. आजीचे ते बोलणे ऐकून निधीने केवळ लाजून खाली पाहिले, पण तिच्या मनामध्ये मात्र कमालीचा कडवटपणा दाटून आला होता. रणवीरचे ते कठोर शब्द तिच्या कानात सतत घुमत होते आणि तिचे काळीज कापून काढत होते. मी घरात नसले तर ते दुसऱ्या स्त्रीला घेऊन येणार. माझ्यापेक्षा त्यांना इतर कोणीतरी जवळचे वाटू शकते का? असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःशीच पुटपुटत होती आणि आजीचे बोलणे ऐकून तिचे मन पुन्हा उदास झाले. निधी, कालच तर तुमचे लग्न झाले आहे ना? आज तरी तुम्ही दोघांनी कुठेतरी बाहेर फिरायला जायला हवे होते ना?
त्याला ऑफिसमध्ये असे काय मोठे काम आले होते देव जाणे. आम्ही सांगितलेले तो कधी ऐकतच नाही. तू तरी त्याला सांगायला हवे होते ना निधी, तिची सासू लता हिने काळजीने विचारले. त्यांचे ते बोलणे ऐकून निधीला अजूनच वाईट वाटले. पहिल्यांदाच मी स्वतःहून त्यांच्याकडे बाहेर नेण्यासाठी हट्ट केला होता, पण आमच्या नात्यामध्ये इतक्या लवकर एवढा मोठा दुरावा येईल असे मला कधीच वाटले नव्हते. सगळे काही सुरळीत होईल असे वाटत असताना हे नवीन वाद का सुरू झाले असे विचार करून मनातल्या मनात निधी खूप रडत होती आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. निधी, काय झाले? तू एवढं काय विचार करत आहेस? तिची शांतता पाहून सासूबाईंनी तिला पुन्हा विचारले. हो सासूबाई, मी पण त्यांना तेच सांगितले होते, पण त्यांना काहीतरी अर्जंट काम होते असे ते म्हणाले. निधी नाईलाजाने खोटे उत्तर दिले आणि ती नाश्ता करू लागली. नाश्ता संपल्यानंतर सासूबाईंनी तिला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले. अचानक त्यांनी रूममध्ये का बोलावले असावे हे तिला समजत नव्हते. त्यांनी निधीला आपल्या शेजारी बेडवर बसवून घेतले. काय झाले ग निधी? तू आज एवढी उदास का आहेस? आज तुझा चेहरा नेहमीसारखा अजिबात दिसत नाही आहे. काही अडचण झाली आहे का? लग्न ज्या विचित्र परिस्थितीत झाले त्यामुळे तर तू नाराज नाहीस ना? असे विचारत त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. असे काही नाही सासूबाई. लग्न कोणत्याही परिस्थितीत झाले असते तरी काय फरक पडतो? शेवटी माझे लग्न माझ्या आवडीचं माणसासोबतच झाले आहे ना, मग मी कशासाठी नाराज होऊ? निधीने मनातील दुःख लपवून चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत उत्तर दिले. ठीक आहे बाळा, तुला काहीही अडचण किंवा समस्या असेल तर माझ्याशी नक्की बोलत जा. मला तू तुझी आईच समजत जा. तुझ्या वडिलांना आम्ही सगळ्यांनी शब्द दिला आहे की तुला ह्या घरात खूप चांगल्या प्रकारे सांभाळले जाईल. रणवीरचा स्वभाव जरा चिडचिडा आहे हे तुलाही माहीत आहे ना. त्याने जर तुला विनाकारण कधी त्रास दिला तर मला येऊन सांग, मी त्याचे कान उपटेन, लता ह्याने प्रेमाने समजावून सांगितले. ते ऐकून निधीने केवळ हलकेच असून आपले डोके हलवले. ठीक आहे, उद्या तरी तुम्ही दोघे देवळात जाऊन या आणि मला सांगा हनीमूनसाठी कुठे जायचा प्लॅन केला आहे तुम्ही दोघांनी? त्यांनी पुढे विचारले. रणवीरने सकाळी जे कठोर शब्द वापरले होते त्यामुळे तिचे मन आधीच खूप दुःखी होते. त्यामुळे तिला ह्या विषयावर अजिबात बोलायचे नव्हते. अजून काही डिसाईड नाही केले सासूबाई. त्यांना विचारून नंतर तुम्हाला सांगते. निधीने कसाबसा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. बापरे, त्याला विचारण्याची काय गरज आहे ग बाळा? तो तर महाबळेश्वर किंवा केरळ अशा जवळच्याच ठिकाणीच विषय संपवून टाकेल. तू स्वतःच जागा डिसाईड कर, त्याला अजिबात सोडू नकोस. स्टेट आउट ऑफ कंट्री फिरायला जा, समजले ना? असे म्हणत सासूबाई हसल्या. निधीने एका खेळण्यातील बाहुलीसारखे निमूटपणे आपले डोके होकारार्थी हलवले. दुसरीकडे तिच्यावर जोरात ओरडून रणवीर जागीरदार तरातरा ऑफिसमध्ये निघून आला होता, पण त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते. त्याच्या डोक्यात सारखे तिचेच विचार येत होते आणि पुन्हा पुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. बिचारीने किती आसेने आणि प्रेमाने बाहेर फिरायला नेण्यासाठी विचारले होते. मी जर स्वतःच्या रागावर थोडा कंट्रोल ठेवला असता तर तिच्यासोबत आनंदाने वेळ घालवता आला असता ना. संध्याकाळी लवकर घरी जावे म्हटले तर आज ऑफिसमध्ये खूप जास्त काम आहे. आता मी काय करू असे विचार करून मनातल्या मनात रणवीर प्रचंड तळमळत होता आणि पश्चातापाने स्वतःशीच चरपडत होता. तिला फोन करून जेवण झाले का म्हणून विचारू का? हो, कमीत कमी त्या बहाण्याने तरी तिच्यासोबत बोलणे होईल. रणवीरने स्वतःशीच एक निर्णय घेतला. त्याने लगेचच आपला फोन उचलला आणि निधीला कॉल केला, पण तिने त्याचा कॉल रिसीव्ह केला नाही. त्याने सलग 4 वेळा प्रयत्न करून पाहिले, पण त्याचे
सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. याचा अर्थ ती अजूनही माझ्यावर खूप जास्त रागावलेली आहे. आता तिला कसे समजावून सांगू असे विचार करून मनातल्या मनात रणवीर जागीरदार प्रचंड अस्वस्थ होत होता. शेवटी नाईलाज होऊन त्याने थेट आपल्या आईच्या फोनवर कॉल लावला. हॅलो, बोल रणवीर, काय झाले? लता ह्याने फोन उचलून विचारले. काही नाही आई, तू काय करत आहेस? रणवीरने सहज विचारले. त्याचं हा फोन पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले होते. बाप रे, आज काय अचानक तुझ्या अंगात देव आला आहे का काय? कामाच्या गडबडीतून वेळ काढून थेट आईची विचारपूस करण्यासाठी फोन केलास तू? त्यांनी मिश्किलपणे विचारले. असे काही नाही आई, मी जरा फ्री होतो म्हणून तुला कॉल केला इतकेच. रणवीरने कसाबसा विषय सांभाळण्याचा प्रयत्न केला. अरे, जर तू फ्री होतास तर तुझ्या बायकोला फोन करायचा ना. सकाळी उठल्यापासून ती खूप उदास आणि शांत बसलेली आहे. मी कितीतरी वेळा विचारून पाहिले पण तिने मला काहीच सांगितले नाही. तू तिला काही बोलला आहेस का? त्यांनी काळजीच्या सुरात विचारले. माझे ते कठोर शब्द तिच्या मनाला थेट लागले आणि ती मनातून खूप दुःखी झाली आहे. बाप रे, मी काय भयंकर चूक करून बसलो. मला तिच्या मनाला एवढी मोठी दुखापत करायला नको होती. असे विचार करून मनातल्या मनात रणवीर स्वतःवरच प्रचंड चिडत होता आणि पश्चातापाने त्याचे मन वेडे होत होते. असे काही नाही आहे, ती कदाचित तिच्या डॅडींना मिस करत असावी असे मला वाटते. ठीक आहे, मी तिलाच थेट फोन करून विचारतो असे म्हणत त्याने गडबडीत फोन कट केला. आता त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते. माझ्यासाठी माझे हे काम तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का? अजिबात नाही. माझी निधी माझ्यासाठी सर्वात आधी आहे. मला आधी घरी जाऊन तिला समजावून सांगायला हवे. तिची समजूत काढणे हेच माझे पहिले काम आहे. असे विचार करून मनातल्या मनात रणवीरने एक घट्ट निर्णय घेतला आणि त्याने लगेच आपल्या मॅनेजरला कामाची कल्पना देऊन तो तडक घराच्या दिशेने निघाला. सकाळी तिने आईस्क्रीम खाण्याचं केलेला हट्ट अचानक आठवल्यामुळे रणवीर जागीरदारने वाटेतच गाडी थांबवून तिच्या आवडीचे आईस्क्रीम खरेदी केले. तो जेव्हा घरी पोचला तेव्हा सगळेजण हॉलमध्ये एकत्र बसून टीव्ही पाहत होते. तो आल्याचे समजूनही निधीने मात्र काहीच माहीत नसल्यासारखे तोंड करून तिथेच बसून राहणे पसंत केले. काय रे रणवीर, आज इतक्या लवकर घरी आलास तू? त्याची आई लता ह्याने आश्चर्यचकित होऊन विचारले. हो आई, आजचे काम लवकर संपले म्हणून आलो, असे उत्तर देत रणवीरची नजर मात्र फक्त आणि फक्त निधीला शोधत होती. हो नक्कीच आई, इथून पुढे दादाचे काम रोजच लवकर संपणार आहे. काय रे, बरोबर ना दादा? असे म्हणत त्याची लहान बहीण साहित्याने मिश्किलपणे डोळा मारून त्याची फिरकी घेतली. पण निधीने मात्र त्याच्याकडे साधे वळूनही पाहिले नाही. निधी, चल रूममध्ये, तो तिला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकताच हॉलमधील सगळ्यांनी मिळून त्याला जोरात चिडवायला सुरुवात केली. तो तिथे एक सेकंदही न थांबता तडक आपल्या रूममध्ये निघून गेला. 5-10 मिनिटे झाली तरी ती वर आली नाही. त्यामुळे तो पुन्हा खाली आला. ती अजूनही तिथेच बसून होती. त्याने काहीही विचार न करता थेट तिच्या जवळ जाऊन तिला आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो थेट रूमच्या दिशेने चालू लागला. हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळेजण तोंड दाबून हसत होते आणि ती मात्र रागाने त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहत होती. तुम्हाला काही वेडेपणा सुचला आहे का? तिथे खाली सगळेजण बसले होते ना, मग कशासाठी मला असे उचलून आणलेत तुम्ही? रूममध्ये आल्यावर त्याने खाली उतरवताच निधीने प्रचंड रागात त्याला जॉब विचारला. हो तर मग सरळ भाषेत सांगितले तर तुला कधी समजतच नाही ना. तुझ्यासाठी मी इतक्या आवडीने आईस्क्रीम घेऊन आलो आहे आणि ते आता मेल्ट होत चालले आहे, म्हणूनच तुला थेट उचलून घेऊन आलो. रणवीरने हसत उत्तर दिले. तुमचे हे आईस्क्रीम तुम्हीच का आणि आपले पोट थंड करा, किंवा तुम्ही ज्या दुसऱ्या स्त्रीसोबत वेळ घालवणार आहात हे आईस्क्रीम थेट तिलाच नेऊन द्या.
मी इथून पुढे तुम्हाला काहीही विचारणार नाही. तुम्ही माझे पती आहात हेच मी आता पूर्णपणे विसरून जाणार आहे. माझ्यामुळे तुम्हाला सुख मिळत नाही ना? ठीक आहे, तुम्ही कुणासोबतही जा, मला आता काहीही फरक पडत नाही, असे म्हणत निधीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. सकाळी रागाच्या भरात आपण जे शब्द वापरले होते त्याचे तिच्या मनावर किती भयंकर ओझे झाले आहे हे आता कुठे रणवीर जागीरदारला पूर्णपणे समजले होते. बापरे, असं काय वेड्यासारखं गोष्टी बोलत आहेस तू? मला जर दुसऱ्या स्त्रीसोबत वेळ घालवायचा असता तर मी इतके दिवस तुझी वाट पाहत बसलो असतो का? ए निधी, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला अजून माहीत नाही का? तूच मला विनाकारण राग आणतेस, माझ्या तोंडून चुकून भलते सलते शब्द बाहेर काढायला लावतेस. ठीक आहे, सकाळी जे काही घडले आणि मी जे काही बोललो त्याबद्दल मी मनापासून सॉरी मानतो. आय एम सॉरी निधी, प्लीज आता थोडे तरी हस ना. तो अतिशय काकुळीतीला येऊन म्हणाला. मला तुमच्या ह्या सॉरीची अजिबात गरज नाही. प्रत्येक वेळी माझ्या जागी दुसरी कोणीतरी येईल असे तुम्ही किती सहजपणे बोलून जाता. एवढे सोपे आहे का तुमच्यासाठी? तुमचे माझ्यावर असलेले प्रेम केवळ इतकेच आहे का? असे म्हणत रडत रडत निधी थेट बाथरूममध्ये निघून गेली आणि तिने आतून दरवाजा घट्ट बंद करून घेतला. तिला आता कसे शांत करावे हे रणवीर जागीरदारला सुचत नव्हते. माझ्या बोलण्याने तिच्या मनाला एवढी मोठी जखम होईल असे मला अजिबात वाटले नव्हते. बापरे, मला असे बोलायला नको होते. ती माझी बायको आहे. पती पत्नीमध्ये कितीही भांडण झाले तरी ती ते सहन करू शकते, पण तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत वेळ घालवणार असे म्हटल्यावर कोणती बायको शांत बसेल? असे विचार करून मनातल्या मनात रणवीर स्वतःवरच प्रचंड चिडत होता आणि पश्चातापाने त्याचे मन वेडे होत होते. तो पुन्हा पुढे गेला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला. निधी, प्लीज ऐक ना. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. बघ, मी ते सगळे फक्त रागाच्या भरात बोललो होतो. मी इतक्या दिवसात तुला सोडून कधी दुसऱ्या कोणत्या मुलीकडे वळून तरी पाहिले आहे का ते सांग. माझ्यासाठी तो विक्रांत माझा बिझनेस कॉम्पिटिटर होता, पण तुझ्या मनात कुणाबद्दल काही आहे का? बोल ना निधी. मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे. माझ्या तोंडातून चुकून भलते सलते शब्द बाहेर पडले म्हणून तो म्हणाला इतके लावून घेणार आहेस का? कोणत्याही गोष्टीने न वितळणारा तुझा हा नवरा तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी मात्र पूर्णपणे वितळला आहे. प्लीज आता दरवाजा उघड आणि माझ्याशी बोल. तो बाहेरून दरवाजावर हात मारत काकुळीतीला येऊन विनवणी करत होता, पण आतून काहीच आवाज आला नाही आणि तिने दरवाजा उघडला नाही. आता पुढे काय करावे हे न समजल्यामुळे तो ती बाहेर येण्याची वाट पाहत बेडवर येऊन बसला, पण बराच वेळ निघून गेला तरी तिची काहीच हालचाल दिसली नाही. त्यामुळे त्याचे डोळे पाण्याने भरून आले. मी इतकी विनवणी करूनही ही मुलगी मला समजून घेणार नाही का? असे विचार करून मनातल्या मनात रणवीर खूप दुःखी झाला होता आणि त्याचे मन संकटात सापडले होते. तो हताश होऊन बेडवरून उठला आणि चालू लागला. त्याला अशा अवतारात रूम बाहेर येताना पाहून हॉलमध्ये बसलेले घरचे सगळेजण हसत त्याची पुन्हा फिरकी घेऊ लागले. जरा बघा ना आई, दादाचा चेहरा कसा फुगला आहे. सगळ्यांच्या समोर वहिनीला उचलून घेऊन गेला होता, त्यामुळे वहिनीने ह्याला चांगलाच धडा शिकवलेला दिसतो आहे, असे म्हणत साहित्याने मोठ्याने हसायला सुरुवात केली. घरातील इतर सगळेजण देखील तिच्या या हसण्यात सामील झाले. रणवीर जागीरदारचे मन आधीच खूप अशांत होते, त्यात बहिणीची ही थट्टा ऐकून त्याचा राग अजूनच वाढला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. शटअप, रणवीरने संपूर्ण ताकदीने जोरात ओरडून म्हटले. त्याचा तो भयंकर आवाज ऐकून हॉलमधील सगळेजण एकदम दचकले आणि प्रत्येकाचे हसू एका सेकंदात गायब झाले. नुसते जोक्स मारून दात दाखवण्यापलीकडे तुला आयुष्यात दुसरे काही जमते का? शाळेत असल्यापासून कधी एका विषयात तरी नीट गुण मिळवून पास झाली आहेस का तू? प्रत्येक विषयात फेल होऊन एखाद्या वजसारखी घरात पडून राहतेस. तुला स्वतःची लाज नाही वाटत का?
तू तुझ्या अशा जगण्यावर. तुझ्यासारख्या निरुपयोगी माणसाला अन्न घालण्यापेक्षा एखाद्या प्राण्याला पाळले असते तर कमीत कमी तो घराची राखण तरी केला असता. रणवीरने रागाच्या भरात अत्यंत कठोर आणि जिव्हारी लागणारे शब्द बाहेर काढले. त्याचे ते बोलणे ऐकून साहित्याचे डोळे पाण्याने भरून आले. आम्ही दोघे भाऊ बहीण नेहमी गमतीने कितीही भांडत असलो तरी दादा माझ्यावर कधी एवढ्या वाईट पद्धतीने वरडेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. ती आपले तोंड हाताने दाबून रडत रडत धडक आपल्या रूममध्ये पळाली. रणवीर, तुझे डोके ठिकाणावर आहे का? एका लहान मुलीवर तू असं काय राग काढत आहेस? ती फक्त गंमत करत होती ना? ती ह्या घराची मुलगी आहे. परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले म्हणून ती ह्या घराची लाडकी लेक असणे बंद होत नाही. तुला तिच्यावर एवढ्या घाणेरड्या पद्धतीने ओरडण्याचा अधिकार कोणी दिला? त्याची आई लता यांनी अत्यंत संतापाने त्याला जॉब विचारला. आई, तू तुझे तोंड बंद कर आता. तुझ्या अशा लाडामुळेच ती आज एवढी बिघडली आहे. तिला कॉलेजला जाणे आवडत नसेल तर किमान घरातील कामे तरी शिकवायला हवी होती ना. ते सगळे सोडून तुम्ही दोघी तिच्या तालावर नाचता आणि तिला डोक्यावर चढवून ठेवले आहे. तिच्या अशा वागण्यामुळेच ती आज पूर्णपणे वाया गेली आहे. कोणत्या वेळी कसे वागावे हे तिला समजत नाही. एकदम नॉनसेन्स मुलगी आहे ही. असे जोरात ओरडत आणि वैतागून रणवीर जागीरदार घरातून तरातरा बाहेर निघून गेला. त्याचे मन कमालीचे अशांत झाले होते. दुसरीकडे त्याच्या ह्या कठोर शब्दांनी निधीचे मन पूर्णपणे दुभंगले होते. त्याने आता कितीही वेळा सॉरी म्हटले तरी तिच्या मनाला शांतता लाभणे कठीण होते. मला सुख देता आले नाही तर ते दुसऱ्या स्त्रीला शोधून आणणार? बापरे, किती घाणेरडा विचार आहे हा. कोणती स्वाभिमानी स्त्री असे शब्द सहन करू शकेल? असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःची दुमसत होती. जोपर्यंत मनातील हे वाद शांत होत नाही तोपर्यंत बाथरूममध्येच रडत राहणे तिने पसंत केले. ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तो रूममध्ये नव्हता. आता इथून पुढे किमान एक आठवडा तरी त्याच्याशी साधे बोलायचे सुद्धा नाही असा एक घट्ट निर्णय तिने मनाशीच घेतला होता. तिने आपला चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि ती टॉवेलने आपले तोंड पुसत असतानाच लता घाईघाईने रूममध्ये आल्या. निधी, काय प्रकार आहे ग हा? काय झाले आहे त्याला? तो अचानक खाली का आला आणि सर्वांवर उगाचच ओरडून निघून गेला? सासूबाईंनी काळजीने विचारले. त्यांना नेमके काय उत्तर द्यावे हे निधीला समजत नव्हते. हा माणूस पूर्णपणे वेडा झाला आहे. कुणाचा राग कुणावर काढतो याचे त्याला भानच नसते असे विचार करून मनातल्या मनात निधी चिडत होते. काही नाही सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. काय म्हणाले ते नक्की? निधीने कसाबसा स्वतःला सांभाळत विचारले. नाही निधी, तुम्हा दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी मोठे भांडण झाले आहे. जे काही असेल ते मला नीट सांग. तुझा चेहरा असं का सुजला आहे आणि डोळे का लाल झाले आहेत? त्याने तुला सुद्धा काही वाईट म्हटले का? सासूबाईंनी तिचा हात हातात घेत पुन्हा विचारले. तिने कितीही खोटे बोलून गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या त्या सुजलेल्या चेहऱ्याने आणि उदास डोळ्यांनी सासूबाईच्या मनात संशय निर्माण केला होता. पण म्हणून स्वतःच्या मुलाला कमी लेखून सुनेसमोर त्याची बदनामी करणे सासूबाईंना योग्य वाटत नव्हते. हो सासूबाई, आमच्यात एका छोट्या गोष्टीवर थोडे भांडण झाले होते. माझ्या जुन्या लग्नाचे विषय आधी ठरले होते ना, कदाचित त्यामुळेच ते थोडे रागात आहेत इतकेच, असे म्हणत निधीने काहीतरी खोटे कारण सांगून विषय तिथेच संपवण्याचा प्रयत्न केला. ते सगळे जुने विषय आता संपले आहेत. आता पुन्हा कशासाठी त्यावरून भांडण करायचे? त्याला थोडी तरी अक्कल आहे की नाही? त्या बिचाऱ्या साहित्याला तो नको तसे वरडला. ती मनातून खूप जास्त तुटली आहे. आम्ही कितीही हाक मारल्या तरी तिने अजून रूमचा दरवाजा उघडला नाही. मला तिची खूप काळजी वाटत आहे. त्याने दरवाजा वाजवला तेव्हा आम्ही बाहेर येऊन त्याच्याशी
बोलायला हवे होते. निदान घरच्या इतर लोकांवर तरी त्याचा असं राग निघाला नसता. सासूबाई लता ह्यांनी स्वतःचेच कंत व्यक्त करत काळजीने म्हटले. मी एकदा जाऊन तिच्याशी बोलून पाहू का? निधीने विचारले. हो नक्कीच, जाऊन बघ बाळा. आम्ही सर्वांनी सांगून पाहिले तरी ती दरवाजा उघडत नाही आहे. ती आता खूप रडले आहे, सासूबाईंनी उत्तर दिले. त्यांचं सांगण्यावरून निधीने तिला समजवण्याचा निर्णय घेतला आणि ती थेट तिच्या रूमच्या दिशेने चालू लागली. साहित्या, प्लीज दरवाजा उघड ना, बघ तुझी वहिनी आली आहे, असे मोठ्याने म्हणत तिने तिचा दरवाजा वाजवला. पण आतून काहीच उत्तर आले नाही. नेहमी हसणाऱ्या आणि सर्वांना हसवणाऱ्या एक निष्पाप मुलीला ह्या माणसाने किती रडवले आहे. बहीण म्हणून तिच्याबद्दल याच्या मनात थोडीसुद्धा माया नाही का? असे विचार करून मनातल्या मनात निधीला रणवीरचा प्रचंड राग येत होता आणि ती स्वतःशीच चिडत होती. साहू, तुझे माझ्यावर थोडेसुद्धा प्रेम नाही का गं? आता दरवाजा उघडशील तर तुला जे स्वीट आवडत असेल ते मी स्वतः माझ्या हाताने तुला बनवून देईन. प्लीज बाळा, आता लवकर दरवाजा उघड ना. ती बाहेरून अतिशय प्रेमाने मनधरणी करत होती. तरीही आतून कोणतीच हालचाल झाली नाही आणि तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे निधीला आता खूप जास्त भीती वाटू लागली होती. काही कमी जास्त तर करून घेतले नसेल ना, असे विचार करून मनातल्या मनात निधीचे मन प्रचंड घाबरले होते. साहित्या, आता जर तू दरवाजा उघडला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. मी एवढ्या वेळेपासून तुला विनवणी करते आहे. तुला तुझ्या वहिनीचा थोडेसुद्धा आदर नाही का? मी तुला शेवटचे सांगत आहे. जर आता तू ऐकले नाहीस तर मी आयुष्यभर तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आय एम सिरियस. तिने मुद्दाम आवाज मोठा करून खोटा राग दाखवला. 2 मिनिटांनंतर आतून हळूच दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तिने तोंड बाहेर काढले. ते पाहून निधीला खऱ्या अर्थाने जीवात जीव आल्यासारखे वाटले. बापरे, मी विनाकारण काय काय वाईट विचार मनात आणून बसले होते, असे विचार करून तिचे मन शांत झाले. साहित्याने वहिनीला पाहताच थेट तिला घट्ट हग केले आणि ती डसाडसा रडू लागली. दादा माझ्यावर कसं ओरडला तुला माहीत आहे का वहिनी? तो मला खूप मोठा वेस्ट बॉडी म्हणाला. माझ्यापेक्षा एखादे कुत्रं पाळलेला बरं, असे बोलला तो. त्याला माझ्याबद्दल थोडीसुद्धा माया नाही का वहिनी? असे म्हणत तिचा रडण्याचा आवाज अजूनच वाढला. तिचे ते रडणे पाहून निधीचे डोळे पाण्याने भरून आले. हे अगदी खरे होते. त्याने आपल्या बहिणीशी कधीच प्रेमाने 2 शब्द बोलल्याचे तिने पाहिले नव्हते. तोंड उघडले की फक्त वरडणे आणि रागवणे एवढेच त्याला ठाऊक होते. एक माणूस इतका कठोर मनाचा कसा असू शकतो? स्वतःच्या सख्ख्या बहिणीबद्दल याच्या मनात थोडीसुद्धा जिव्हाळ नसावं का? असे विचार करून मनातल्या मनात निधी स्वतःशीच चिडत होती. इट्स ओके, आता रडणे थांबव साहू. त्यांनी जे काही म्हटले ते रागाच्या भरात म्हटले आहे. तू ते मनाला लावून घेऊ नकोस. त्याने तुला असे नको ते बोलण्याबद्दल आपण त्यांना चांगली पनिशमेंट देऊया काय? घरातील कोणीही आता त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही. जोपर्यंत ते स्वतः येऊन तुला सॉरी म्हणत नाहीत तोपर्यंत कुणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, समजले ना? आज मी तुझ्या आवडीचा फेवरेट पायनॅपल हलवा बनवते, चल माझ्यासोबत. असे म्हणत तिने प्रेमाने तिची समजूत काढली. काही वेळानंतर साहित्याचा मूड थोडा सुधारला आणि ती हलकी हसली. रात्री घरातील सर्वांसाठी निधीने स्वतः स्वयंपाक केला आणि सर्वांना जेवण वाढले. पण रात्रीचे 9 वाजून गेले तरी रणवीर जागीरदारचा काहीच पत्ता नव्हता. तिचे डोळे सारखे घड्याळाच्या काट्याकडे जात होते आणि तिची अस्वस्थता वाढत चालली होती. घरातील इतर सर्वजण जेवण करून झोपायला गेले होते. लता मात्र स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी तिच्या मदतीला धावून आल्या. सासूबाई, रात्रीचे 10 वाजून गेले आहेत, पण ते अजून घरी आले नाहीत. कुठे गेले असतील काय माहीत? निधीने मनातील अस्वस्थता दाबून ठेवत विचारले.
फोन करून विचार ना बाळा. तो नेहमीच असं रागात घरातून बाहेर पडला की घरी यायला खूप उशीर करतो. काही वेळा तर तो रात्री घरी येतच नाही. सासूबाईंनी नेहमीचा अनुभव सांगितला. त्यांचे ते बोलणे ऐकून निधीच्या मनातील भीती अजूनच वाढली. बाप रे, ते रागाच्या भरात कुठे गेले असतील? त्यांना काही झाले तर नाही ना, असं विचार करत ती मनातल्या मनात भयंकर घाबरली होती. तिने स्वतःचा जुना राग विसरून लगेच आपला फोन हातात घेतला आणि त्याला कॉल लावला. पण त्याने फोन उचलला नाही. मला खूप भीती वाटत आहे सासूबाई, ते फोन रिसीव्ह करत नाही आहेत. इतक्या मध्यरात्री ते कुठे गेले असतील? घरी सुखरूप येतील ना ते? असे विचारत तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि तिची अवस्था अत्यंत कावरीबावरी झाली. अगं निधी, तू एवढी का घाबरत आहेस? ह्यात काही नवीन नाही. तो नेहमीच असे काहीतरी करत असतो. आपण अजून थोडा वेळ त्याची वाट पाहूया. सासूबाईंनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे ते शब्द ऐकून तिच्या मनाला अजिबात धीर मिळाला नाही. तिने पुन्हा एकदा त्याच्या फोनवर कॉल लावला. ह्यावेळी मात्र पलीकडून फोन उचलला गेला. कुठे आहात तुम्ही? तुम्हाला वेळेचे काही भान आहे की नाही? मी अजून जेवणसुद्धा केले नाही. तुमच्यासाठी मी कधीपासून उपाशी वाट पाहत बसले आहे. प्लीज लवकर घरी या ना. पलीकडून आवाज येताच निधीने एकाच दमात आपले सगळे प्रश्न विचारून घेतले. हो, येतो आहे, असे अत्यंत थंड आणि कोरड्या सुरात उत्तर देत रणवीर जागीरदाराने लगेच फोन कट केला. त्याच्या तो थकलेला आवाज ऐकून तिच्या मनातील जीवाची घालमेल थोडी कमी झाली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला. ते घरी येत आहे सासूबाई. खूप उशीर झाला आहे आता. तुम्ही जाऊन शांतपणे झोपा. निधीने सासूबाईंकडे पाहत हसून म्हटले. ठीक आहे बाळा, तो आल्यावर तुम्ही दोघे सोबत जेवण करून घ्या आणि मग शांतपणे झोपा. गुड नाईट, असे म्हणत लता आपल्या रूममध्ये निघून गेल्या. निधी तिथेच बसून त्याची वाट पाहू लागली. अर्धा तासात रणवीर घरी पोचला. तो आल्यावर काहीच न बोलता शांतपणे आपले हातपाय धुवून जेवणाच्या टेबलवर आला. तिने देखील काही न बोलता मौन पाळत त्याला ताट वाढले. त्यानंतर स्वतःसाठीही वाढून घेतले. जेवायला सुरुवात करेपर्यंत दोघंही एक शब्दही बोलले नाहीत. शेवटी दोघांनी शांतपणे एकत्र बसून आपले जेवण संपवले. हा माणूस मनातल्या मनात खूप दुःखी झाला आहे. मी जर आता काही बोलले तर त्यांचे मन अजून जास्त दुखावले जाईल. त्यापेक्षा मी स्वतःच त्यांची माफी मागून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करेन, असे विचार करून मनातल्या मनात निधी खूप हळवी झाली होती. पण रणवीरने तिच्याकडे साधे वळूनही पाहिले नाही. तो आपले जेवण संपवून हात धुण्यासाठी निघून गेला. तिने डायनिंग टेबलवरील सर्व भांडी आवरली आणि किचन क्लीन केले. ती रूममध्ये परत आली तेव्हा तो आधीच बेडवर झोपला होता. ते फक्त झोपण्याचे सोंग करत आहेत आणि त्यांना अजून जाग आहे हे तिने लगेच ओळखले. ती शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन झोपली. माझे मन आज खूप जास्त दुखावले गेले आहे. त्याच अवस्थेत मी विनाकारण लहान बहिणीवर प्रचंड ओरडलो. मी न बोलता गप्प राहिलो तरच सगळे प्रश्न मिटतील. इथून पुढे मी ह्या निधीशी जास्त बोलणारच नाही. मी इतकी विनवणी करून आणि सॉरी म्हणूनही जर तिला काही फरक पडत नसेल तर मी तरी किती वेळा बळजबरी करू. माझ्या वाट्याला आलेले आयुष्य मी माझ्या पद्धतीनेच जगेन, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर अत्यंत दुःखी झाला होता. तो रूममध्ये येऊन शांतपणे बेडवर पडला होता, पण त्याच्या डोळ्यातून झोप पूर्णपणे उडाली होती. तिने रूममध्ये येत लाईट बंद केली आणि ती त्याच्या शेजारी येऊन झोपली. तिच्या मनात आता एकत्र विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. तिने पाठ करून झोपलेल्या रणवीरच्या पाठीवर हळूच आपला हात ठेवला. तिच्या त्या स्पर्शाने त्याला खूप मोठे आश्चर्य वाटले. ही मुलगी अचानक हे काय करत आहे, असे विचार करून त्याचे मन गोंधळात पडले. तेवढ्यात तिने पुढे सरकून त्याच्या गालावर एक हळवार किस केले. रणवीर, आय एम सॉरी, प्लीज माझ्याशी बोला ना, ती अतिशय काकुळीतील येऊन हळूच म्हणाली. तिचा तो बदललेला सूर ऐकून त्याला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.
तिने आपले तोंड फिरवून घेतले. तू मला किती त्रास देतेस याची तुला तरी जाणीव आहे का? मी तुझ्याशी कोणतेही दडपण न ठेवता केवळ हक्काने बांधतो. आपल्या नात्यातील हा अबोला जास्त वेळ टिकू शकत नाही, म्हणूनच मी असा वागतो. तू दिवसभर माझ्याशी न बोलता शांत राहिलीस तर मी तो त्रास कसा सहन करू? प्लीज, माझ्या सोन्यासारख्या बायकोला असा कडक सुरात रागवायची माझी कोणतेही हौस नाही. प्लीज, माझ्याशी बोलणे अजिबात बंद करू नकोस. तो अजून काही बोलण्याइतक्यात तिने त्याच्या तोंडावर हळूच आपले बोट ठेवले. किती नॉनस्टॉप बोलता तुम्ही? गाडी सुटल्यासारखे सतत बोलतच राहणार आहात का? आपल्या बायकोला लाड करायचे सोडून विनाकारण इतके डायलॉग मारत आहात, इडियट, असे म्हणत निधीने त्याला प्रेमाने घट्ट हग्ग केले. तिच्या ह्या गोड कृतीने रणवीर जागीरदारच्या चेहऱ्यावर एक छान हसू आले. रणवीर, मला एकदा त्या विक्रांतसोबत बोलायचे आहे. त्याने माझ्यासोबत असा खेळ का केला यामागचे कारण समजल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लाभणार नाही. निधीने अचानक गंभीर होत म्हटले. अरे देवा, ह्या छान वातावरणात हिने पुन्हा त्या कचरा माणसाची आठवण का काढली? काय कटकट आहे ही? असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचे मन पुन्हा एकदा प्रचंड चिडले आणि त्याचा मूड खराब झाला. जे काही असेल ते आपण उद्या सकाळी बोलूया. आता ह्या वेळेला त्याच्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही. आपल्या दोघांमधील सगळी भांडणे आता संपली आहेत ना, मग पुन्हा कशासाठी हा दुरावा? असे म्हणत रणवीरने हळूच तिच्या साडीचा पदर बाजूला सारला आणि तिच्या गळ्यापाशी एक स्वीट किस केले. पण ते करत असताना त्याला अचानक काहीतरी जुनी गोष्ट आठवली आणि तो एका सेकंदात तिच्यापासून लांब सरकला.